कांग्रेस वालों ने ऐसा छुरा खूपा पीठ के अंदर के उन्होंने हमारे को बोला कि भाई तुम 2 जगह लो 3 जगह लो, मगर हमारे जिला अध्यक्ष ने बोले कि 2 जगह और 3 के हमको नहीं होना, हमको जो तो दलित समाज और मुस्लिम समाज हमारा ज्यादा होने की वजह से हमको नगर अध्यक्ष के पद होना। तो उसमें से जो तो खासदार साहब के साथ बातचीत जमी नहीं और उन्होंने बोले कि भाई नहीं हम तुम्हारे को नगर अध्यक्ष के पद नहीं देते। नहीं देने की वजह से हमारे जिला अध्यक्ष ने बोले कि भाई तुम जो तो अभी इलेक्शन की तैयारी करो, नगर अध्यक्ष का उम्मीदवार हम तुमको बनाएंगे और हम तुमको चुन के देंगे। और ये हमारा वादा है कि हमारा दलित समाज 5,500 है और हमारा मुस्लिम समाज 9,500 है। और जिला अध्यक्ष ने बताया कि भाई तुम तुम्हारे समाज को गोला करो और हम हमारा समाज तुम्हारे साथ है और तुम किसी हालत से चुन के आने है। और इतना बोलने के बाद फिर मैं मेरी तैयारी को लगा। साथ ही साथ जो तो हम तैयारी कैसे लगे तो हमारे को मेंबर ज्यादा नहीं मिले, इसलिए वार्ड नंबर 9 में मेंबर मिला और नगर अध्यक्ष के पद कैसे मेरा और 4 में इलियास नहीं बोल के हमारे उनको जो तो हमने अधिकृत उम्मीदवार बनाए। और इनकी टीम और हमारी टीम मिलकर सब मिलकर काम करेंगे और अच्छे से अच्छा काम करेंगे। और हमारे पीछे सुजात अम्बेडकर का आशीर्वाद है और उनका आशीर्वाद हमारे साथ रहने की वजह से हम अच्छे से अच्छे काम करेंगे। और मैं इतना बोल के 2 शब्द मेरे खत्म कर दूं। यानंतर इलियास वार्ड क्रमांक 4 चे उमेदवार हे आपलं मनोगत व्यक्त करतील। इथं उपस्थित असलेले माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वांना जय भीम जय मीम। आज आपण माननीय सुजातदादा आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली भोकर नगरी परिषद निवडणूक लढत आहे। भोकर शहरामध्ये अशोकराव चव्हाण साहेबांनी जे मुस्लिम समाजासोबत अन्याय अत्याचार केलेला आहे, त्या अन्याय अत्याचाराला आज त्यांना कुठेतरी मुस्लिम समाज आणि दलित समाज दाखविणार आहे। कारण मुस्लिम समाजाला भारतीय जनता पक्षाकडून एकही उमेदवारी दिलेली नाही। कारण हे लोक फक्त मुस्लिम समाज आणि दलित समाजाचा वापर कसा करायचा हे त्यांना माहित आहे। भोकर शहरामध्ये मुस्लिम समाजाच्या एज्युकेशनासाठी एकही कॉलेज किंवा शिक्षणासाठी कोणतेही प्राधान्य नाही। मुस्लिम समाजामध्ये अंगणवाडीसाठी नाही। मुस्लिम समाजामध्ये प्रत्येक समाजाने आजपर्यंत अशोकराव चव्हाण साहेबांचा साथ दिला आहे, मात्र त्यांना कोणतेही आजपर्यंत मुस्लिम समाजासाठी काम केलेला नाही। म्हणून मी काही जास्त वेळ घेणार नाही, कारण साहेबाला वेळ कमी आहे। फक्त एवढंच बोलतो, येणाऱ्या 2 तारखेला आपल्याला वंचित बहुजन आघाडीचे 9 नंबर आणि 4 आणि नगराध्यक्षसाठी बटन दाबून विजय करावे एवढीच अपेक्षा माझी आहे। जय भीम जय मीम जय संविधान। भोकर नगर परिषदचे चुनाव आलेले आहे। दलित मुस्लिम जर एकत्र येतील तर आपली खूप मोठी विजय होणार आहे। दलित आणि मुस्लिमची एकता मध्ये ना कोणाचा शक्ती प्रदर्शन कामात येईल, ना कोणाचा पैसा कामात येईल, ना कोणाचा काहीच कामात येईल, ना कोणाचं नाव कामात येईल। जर तुम्ही आम्ही एकत्र आले, जर जय भीमचा नारा सगळे मिळून लावले तर वंचित बहुजन आघाडीच्या नगराध्यक्ष उमेदवार असो, 9 नंबर प्रभागाचा उमेदवार असो की 4 नंबरचे आमचे इलियास भाई असो, हे 100 म्हणले तर 100% निवडून येणार आहे। जर तुम्ही आम्ही एकत्र झाले तर आपल्याला कोणीच रोखू शकत नाही। एवढा बोलून मी आपले 2 शब्द खतम करतो। जय हिंद जय भारत। तालुका अध्यक्ष दिलीपराव। सर्वांना जय भीम, सलाम अलैकुम, आदाब। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारासाठी सुजातदादा आंबेडकर यांनी आलेले आहेत। भोसीकर सर, इंगोले सर, व्यासपीठ, जाकीर चाळूस, अगदी धडाडीची तोप आहे ते बोलण्यासाठी। बाबासाहेबांना आपल्यासाठी 4 लेकरं मातीत घातलेत आणि हे फडवे इतर संविधानामध्ये जाऊन परच्या बीजेपी, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन त्याच्या पाय तळे चढण्याच्या फडव्यांना लाज वाटत नाही। अरे तुमची ते लाचार कंडिशन बघा आणि साहेबाकडे लक्ष द्या। एवढं बोलतो थांबतो, जमीन आमची निचाणी आहे। गॅस सिलेंडर आणि कपाट आणि दुसरे काय या कूलर आहे,
केली जाईल यासाठी मी तुम्हाला एवढं बोलतो. थांबतो. जय भीम. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये बहुजन आघाडीच्या उमेदवारामध्ये अजून एकाची भर पडलेली आहे. वार्ड क्रमांक 11 मधील उमेदवार हमीद खान पठाण यांनी सुद्धा या ठिकाणी साहेबांच्या उपस्थितीमध्ये अपक्ष त्यांनी थांबलेले आहेत. साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपण सर्वांनी त्यांना पण या ठिकाणी 11 नंबर मध्ये पाठिंबा दिलेला आहे. यानंतर जाकीर चौस साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतील. आजच्या सभेला उपस्थित असलेले आदरणीय सुजातदादा, या ठिकाणी जमलेले सर्व शहरचे मतदार बंधू व भगिनींनो, या ठिकाणी मला अतिशय आनंद होतो. बाळासाहेब आंबेडकरांनंतर मी सुजातदादा आंबेडकरांच्या आज स्टेजवर सोबत उभा आहो. या इथल्या मतदारसंघातील लोकांना विनंती करू इच्छितो, मुझे मुसलमान भाइयों से गुजारिश करना चाहता हूं, वक्त बहुत कम है. हदगांव में भी करीबन 10,000 की सभा खड़ा किया है. 1995 अम्बेडकर ने उम्र के 22 साल में शोर से वहां पर गिरा था. यहाँ पर नागनाथ घिसेवाल का वोट से गिरा था, लेकिन मामूली वोट से गिरे. 30 साल बाद में सुजात दादा के नेतृत्व में मेरे बच्चे को नगराध्यक्ष पद का उम्मीदवार दिया गया है. हदगांव की सीट पत्थर की लकीर है, कोई नहीं रोक सकता हदगांव की सीट के लिए. यहाँ पर मैं आप लोगों से गुजारिश करना चाहता हूँ, बाबा साहब अम्बेडकर वो शहर है महाराष्ट्र का नहीं हिंदुस्तान का. आज तक मुसलमानों ने खाली औरंगजेब की फोटो लेके खड़ा रहा तो उसमें गुने दाखिल किए थे, लेकिन बाबा साहब अम्बेडकर औरंगजेब के समाधि पे जाते हैं, मजार जाते हैं, फूल चढ़ाते हैं, तो माई का लाल कोई आवाज नहीं करता. वो बोलते हैं देवेंद्र फडणवीस की फटी फटी हो जाती है. वो कहता है कि वो तो बाबा साहब के पोतरे हैं, कहा भी जा सकते हैं. महाराष्ट्र में दलित ओबीसी और मुसलमानों को अगर कोई न्याय दे सकता है वो तो बाबा साहब अम्बेडकर है, उसके सिवा कोई माई का लाल नहीं दे सकता. आप लोगों को कहता चलूं, वक्त बहुत कम है. यहाँ पर जो खड़े हैं अशोक राज चौहान के खानदान को मुसलमानों ने वोट दिया, उसके बाप को गृह मंत्री बनाया, उसको मुख्यमंत्री बनाया, फिर भी बोल रहा है मैं वनवास में था. और कौन से वनवास में था तू? मुख्यमंत्री पद से बड़ा कोई पद होता है? खाली डर के, ईडी फीडी के डर के, जेल में जाने से डर के भाग गया. मैं आपने ज्यादा वक्त नहीं लूंगा. आदरणीय सुजय दादा को यहाँ से 2-3 सभा करके हदगांव की बहुत बड़ी सभा है, वहां भी आना है. मैं आप लोगों से गुजारिश करना चाहता हूं, मेरे मुस्लिम भाइयों से, देखो दलित मुस्लिम ओबीसी जब एक जगह आते हैं वहां की ताकत कोई नहीं रख सकता. विजय आपका है, इसलिए यहाँ पर जो उम्मीदवार है उनको बहुमत से विजयी करो. यही बोल के आपकी रुखसत लेता हूँ. जय हिंद, जय भीम, जय भारत. धन्यवाद साहेब. या ठिकाणी समन्वयक अविनाश भोसेकर साहेब, ज्येष्ठ नेते वंचित बहुजन आघाडी नांदेड. तमाम बहुजनांचे आशास्थान, खंबीर नेतृत्व आणि इथल्या मनवादी आणि RSS ला सळो की पळून सोडणारे त्यांचे कर्दनकार वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते सन्माननीय सुजातदादा आंबेडकर साहेब, मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय जाकीर चौस साहेब, आदरणीय प्रशांत भाऊ इंगोले, श्यामभाऊ कांबळे, आमचे तालुक्याचे अध्यक्ष दिलीप दादा, सर्वांना उपस्थित सर्व माता भगिनी, सर्व बांधवांना माझा सप्रेम जय भीम, जय ओबीसी, जय संविधान. मी आपला अधिक वेळ घेणार नाही. आदरणीय दादांच्या मध्ये आणि आपल्यामध्ये मी 1 मिनिटात एवढंच बोलतो की बांधवांनो, तुम्हाला एक संधी मिळालेली आहे की इथल्या व्यवस्थेला समजून सांगण्यासाठी. इथं बाहेर भोकरच्या बाबतीमध्ये पूर्ण नांदेडमध्ये चर्चा काय, 10,000चा भाव निघालाय, 5,000चा भाव निघालाय. इथले लोक 5,000ला विकतात, 10,000ला विकतात. आपली जर बदनामी संपवायची असेल बांधवांनो, त्या जागीरदार भोकरच्या स्वतःला जागीरदार समजतो, अण्णा जागीरदार नाही, पण तो जागीरदार समजणाऱ्या अशोक चव्हाणांना दाखवून द्या की आम्ही तुझ्या तुकड्यावर आम्ही विकले जाणार नाहीत. तू काय बदलीतली जहागिरी समजून घेतोस का काय? आमच्या पिढ्याला काय तुझ्या खानदारीलाच मतदान करायला आम्ही जन्म घेतला की काय? तू झाला की तुझी लेख, तुझे अजून नातू, पण तू
अरे तुझ्या चेले चपाटे, अरे निवडून द्यायला का आम्ही जन्म तुलाच घातलाय का? अरे आमचा स्वाभिमान आहे. आम्हाला कुठेतरी या लोकशाहीमध्ये आम्ही आपलं अस्तित्व जर दाखवायचं असेल तर एक नामी संधी आपल्याला आलेली आहे. आताच आम्हाला सांगितलं दिलीप दादांनी की त्या ठिकाणी मुस्लिम आणि बौद्ध बांधवांचं मतदान 11-12 आहे. इथल्या ओबीसी बांधव एकत्र आले तर आपल्याला कोणी हरू शकणार नाही. मी इथल्या ओबीसी बांधवांना एकच सांगणार आहे, कोण होतं तुमच्या बाजूने? तुमचं आरक्षण संपवलं पूर्णपणे काँग्रेसच्या रवींद्र चव्हाण सुद्धा जरांगे पाटलाच्या दरवाज्यावर होता आणि अशोक चव्हाण भाजपचा सुद्धा जरांगे पाटलाच्या दरवाज्यावर उभा होता. या ओबीसीच्या पाठीमाग या महाराष्ट्रामध्ये पूर्ण ओबीसीवर हल्ले चालू होते. त्या ओबीसीच्या पाठीमागे एकच नेता उभा होता आणि त्या नेत्याचं नाव आहे श्रद्धेश्री बाळासाहेब आंबेडकर. आणि म्हणून इथल्या ओबीसीला मला सांगायचंय, जर तुमच्या लेकरा बाळांचं भवितव्य बुडवणाऱ्या लोकांना जर तुम्ही मतदान करणार असाल 5,000 आणि 3,000च्या तुकड्यावर, तर तुमच्या जिंदगानीवर तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या लेकरा बाळांचं भवितव्य खतम करताय. आणि म्हणून तुम्हाला मी ओबीसीला परत एकदा सांगतो, जर इथल्या व्यवस्थेला तुम्हाला धक्का द्यायचा आहे तर श्रद्धेश्री बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या उमेदवारांना मतदान देऊन आपला राग व्यक्त करा आणि आपल्या ओबीसीचं भवितव्य पुन्हा भविष्य आपल्याला सुरक्षित करण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे वंचित बहुजन आघाडी आहे. मी आपल्या सर्वांना येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीमध्ये ताकदीनिशी आपला नगराध्यक्ष आणि जे खाली आपले जे नगरसेवकचे उमेदवार आहेत यांना ताकदीने निवडून द्यावा एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान. आपल्या हमीद खान पठाण यांनी आपल्या आघाडीमध्ये ते आलेले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे ते अधिकृत उमेदवार, त्यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून आपण त्यांना पाठिंबा देतो एवढं मी या ठिकाणी जाहीर करतो. त्यांची निशाणी त्या ठिकाणी जे एसी आहे. धन्यवाद सर. या प्रभागाच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार सोनकांबळेताई 2 मिनिटांसाठी बोलतील. जय भीम. आज उपस्थित असलेले सर्व मान्यवर कार्यकर्ते व नागरिक आपण सर्वांना नमस्कार व जय भीम. आज मी संध्या सोनकांबळे आपल्या समोर प्रभाग क्रमांक 9 मध्ये नगरसेवक पदासाठी निवडणूक लढत आहे. मी आपल्या या प्रभागातून नगरसेवक पदासाठी आपल्या समोर आले आहे. आपल्या प्रभागामध्ये अनेक प्रॉब्लेम आहेत, जसे की रस्ते, गटारे, पाणी पुरवठा असेल, विद्यार्थ्यांची सुविधा असेल, हे सर्व प्रश्न आहेत. या निवडणुकीमध्ये जर तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मला सेवेची संधी दिल्यास मी या सर्व समस्या सोडवील व विकासाची कामे करण्याची ही माझी प्राथमिक जबाबदारी असेल. आपण पाठिंबा आणि आपला आशीर्वाद भक्कमपणे माझ्या पाठीशी राहू द्या ही अपेक्षा व्यक्त करते. आणि येत्या 2 तारखेला आपण गॅस सिलेंडर या चिन्हा समोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करावे अशी आणि आपल्या सेवेची संधी द्यावी ही अपेक्षा व्यक्त करते. जय हिंद, जय संविधान, जय भीम. धन्यवाद. धन्यवाद ताई. वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. सुजात दादा आंबेडकर तुम आगे बढ़ो. यानंतर सर्वांच्या उपस्थितीमध्ये साहेबांचं या ठिकाणी सत्कार केला जाईल. त्यानंतर साहेब स्वतः मार्गदर्शन करतील. आगे बढ़ो.
समतेचे विचार उजवणाऱ्या सर्व मामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे सगळं इथे उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे सर्व मान्यवर तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या चळवळीच्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहूजी, जय मल्हार, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाही बरकातू आणि जय भीम. मित्रांनो, आज आपण इथे जमलोय तर नगर पंचायत, नगर परिषद, नगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आणि मला आपल्या सर्वांना हे प्रामाणिकपणे सांगायचं आणि प्राथमिक सांगायचं की इथे बऱ्याच लोकांना वाटतं की आमदार खासदार ही खूप महत्वाची निवडणूक असते आणि नगरपालिकेमध्ये काय 500-200 घेतले, बाटली चपटी घेतली, मटण घेतलं तर होऊन जातं असं बऱ्याच लोकांना वाटतं. पण हे अतिशय चूक आहे हे आपण सर्वात पहिले समजून घेऊ. कारण आमदार खासदार ही वरची लोक असतात ती आपली कधीच होत नाही, पण नगरसेवक जी लोक असतात हीच ती लोक असतात जे खऱ्या अर्थाने आपल्या शहरामध्ये, आपल्या गल्लीमध्ये, आपल्या वस्तीमध्ये विकास करू शकतात आणि विकासाचं काम आणू शकतात. आमदार खासदार निवडणूक झाल्यानंतर जातात, कधी दिसत नाही. आमदार खासदार गेल्या 2 महिन्यात आले होते का आपल्या शहरामध्ये? तुम्हाला विचारलं होतं का तुमच्या समस्या काय आहेत, तुमच्या प्रश्न काय आहेत, कसे सोडवून देऊ? नाही. दुसऱ्या बाजूला उमेदवार बघा, तुम्ही ओळखता उमेदवार कोण आहेत? वंचितचे उमेदवार कोण आहेत तुम्हाला माहिती आहे? कुठे राहता माहिती आहेत? हे लोक कुठे राहतात माहिती आहे? तुम्हाला नाही माहिती, बाकीच्यांना माहिती आहे. माहिती करून घ्या. उमेदवार जे असतात नगरसेवकाचे हे सर्वसामान्य कार्यकर्ते असतात. ते आमदार खासदारासारखे हेलिकॉप्टरनी येऊन जात नाहीत, एसीच्या गाडीनी 20-20 गाड्या मागे पुढे ताफ्यामध्ये ठेवून येऊन जात नाहीत. ते राहणारे असतात तर आपल्याच शहरामध्ये, आपल्याच वस्ती पातळीवरती आणि आपल्याच गल्लीमध्ये तुमच्या ज्या समस्या आहेत, तुमच्या ज्या अडीअडचणी आहेत, त्याच अडीअडचणीला सामोरे जाऊन ही लोक आज इथपर्यंत पोहोचलीत. आणि म्हणून मी म्हणतो की आपल्या गल्लीमधली आणि आपल्या वस्तीमधली समस्या जर सोडवायला कोण सगळ्यात स्ट्रॉंग असेल, कोण सगळ्यात सजग असेल तर ते इकडचे नगरसेवक असतात. कारण तुम्ही ज्या समस्या सामोरे गेल्यात, तुम्ही ज्या अडीअडचणीच्या सामोरे गेले, ह्याच अडीअडचणीच्या सामोरे हे गेल्यामुळे त्यांना कळतं की परेशानी काय, समस्या काय आणि त्याच्यावरती नक्की मार्ग काय काढला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला मला एक सांगायचंय की आमदार खासदार हेलिकॉप्टर, विमान, एसीच्या गाडीने येऊन जातील. ही लोक अशी आहेत की जे आपल्या शहरामध्ये राहतात, तुमच्याच मांडीला मांडी लावून बसतील आणि तुमच्याच ताटाला ताट लावून बसतील, अशी ही लोक आहेत. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की जसं आपण लोकसभेला, विधानसभेला प्राधान्याने मतदान करतो, त्याच पद्धतीने येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आणि नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण आपल्या हक्काचे, आपल्यासाठी काम करणारे, आपल्यासाठी मेहनत घेणारी लोक यांनाच निवडून द्यावं. म्हणजेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावी, हे मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघायला गेलो तर आपल्याला हे पण दिसतं की आपल्याकडे समस्या भरपूर आहेत. रस्त्याची समस्या आहे, नाल्याची समस्या आहे, पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, आरोग्याची समस्या आहे, शिक्षणाची समस्या आहे. इथे खूप मोठ्या प्रमाणात तरुण उभे आहेत, त्यांच्या रोजगाराची समस्या आहे. आणि या जर समस्यांवरती आपल्याला ऍक्शन घ्यायची असेल, याच्यावरती कोणता तोडगा काढायचा असेल आणि आपल्याला आपल्या भोकर गावाचा विकास करायचा असेल तर आपल्याला आपल्या हक्काची लोक आणि आपल्यासाठी मेहनत घेणारी लोक हे निवडून द्यायला लागणार आहेत, हे आपण समजून चालू. आणि त्याच पद्धतीने आम्ही वाटचाल करत असताना वंचित बहुजन आघाडीने इथे उमेदवार उभे केलेत आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी आपण सर्वांनी मतदान देऊन त्यांना निवडून आणावं, अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो. या निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेस या पक्षाशी युती करायचं ठरवलं होतं आणि युतीची चर्चा पण झाली होती. शिवा नरांगळे आणि फारुख सर अहमद या दोघांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन
युती जाहीर केली होती आणि त्याच्यामध्ये हे सुद्धा सांगितलं होतं की 50-50% जागा वाटप होईल आणि काँग्रेसच्या सुद्धा खासदारांनी त्यांना मंजूर दिली होती. पण बेईमानी, दगाबाजी हे काँग्रेसच्या डीएनए मध्ये असं वाटतं. भाजप तर शत्रू नंबर 1 आहेच आणि भाजपला आपण अंगावरती घेऊ, छातीवरती घेऊ, पण भाजपला समोरनं अंगावर घेत असताना मागे काँग्रेस पाठीमध्ये खंजीर खुपसतोय हे सध्या आपण सर्वांनी समजून घेतलं. भंडारा गोंदियामध्ये बाबासाहेबांची धोका केला, याच नांदेडमध्ये भैयासाहेब आंबेडकरांची धोका केला. इतके वर्ष स्वतःची अकोल्याची सीट निवडून आली नाही आणि फरक नाही पडत, पण बाळासाहेब कसे अकोल्यामध्ये पडतील ह्याचं पूर्ण नियोजन काँग्रेसने केलं. आणि आता 50-50 युतीची कबुली देऊन ही वंचितच्या उमेदवारांच्या विरुद्ध उमेदवार देऊन पाठीमध्ये खंजीर खुपसून धोका देण्याचं काम हे काँग्रेसने आपल्याच भोकरमध्ये केलेलं आहे. ही वस्तुस्थिती समजून घ्या. इतके वर्ष ठिकठिकाणी लोक विचारायचे बाळासाहेब आंबेडकर काँग्रेसची युती का नाही करत, बाळासाहेब काँग्रेसची युती नाही करत. हे काँग्रेस दगाबाज आहे आणि काँग्रेस धोकेबाज आहे, म्हणूनच बाळासाहेब यांच्याशी युती नाही करत आणि म्हणूनच बाळासाहेब यांना दरवाजाच्या बाहेर ठेवत होते की काँग्रेस युतीचं बोलतात, म्हणतात गोड गोड बोलतात आणि म्हणतात आपण युतीनी करू, आपण एकत्र लढू आणि आपण निवडून आणू सीटा. जर एकत्र लढायचं होतं तर मग वंचितच्या उमेदवारांच्या विरुद्ध उमेदवार कशाला दिले काँग्रेसनी. आणि जर ही काँग्रेसची मानसिकता बदलली नाही आणि जर ही काँग्रेसची वृत्ती बदलली नाही तर मी इथे उभं राहून काँग्रेसवाल्यांना सांगतो की भाजपला तर हरवूच, पण तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे या काँग्रेसवाल्यांनी याद राखावं. तुम्ही बी टीम म्हणा, सी टीम म्हणा, डी टीम म्हणा, आम्हाला फरक पडत नाही. जे धोकाबाजी करतात, जे दगाबाजी करतात आणि जे पाठीत खंजीर खुपसाचं काम करतात त्याला आम्ही माफी बिलकुल देणार नाही, हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की येणाऱ्या नगरपालिकेमध्ये, नगरपंचायतीमध्ये, नगर परिषदेमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि त्याच्यानंतर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे राहतील, सक्षमपणे लढतील आणि इकडे बघा ते यावेळेस नक्कीच जिंकून येतील. फक्त साथ हवी आहे तर आपल्या मतदानाची. आणि येत्या 2 तारखेला आपण सर्वांनी वंचित बहुजन आघाडीच्या तमाम कार्यकर्त्यांना, उमेदवारांना निवडून द्यावं ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आपल्या सर्वांना माझा जय भीम, जय संविधान. या ठिकाणी पुढे जायचं असल्यामुळे सरांनी